नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपला विषय आहे मणक्याचे विकार, ज्यामध्ये मान आणि कंबर दुखीवर विना ऑपरेशन उपचार पद्धती, आणि यावर मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विराज भंडारी यांचं. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद तज्ञ MD आहेतच, पण त्यांनी या स्पाइन विषयातील प्रगत शिक्षण जे आहे ते परदेशामध्ये जाऊन घेतलंय. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टरांनी कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मम थेरपी, विजरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग, न्यूरोमेनिंगियाल मॅनिप्युलेशन यांचं देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि तेही परदेशात जाऊन त्यांनी हे सगळे प्रशिक्षण घेतलेलं आहे. डॉक्टर विराज भंडारी हे या सर्व पाथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातील हाडवैद्य ते अगदी केरळपासून ते थेट पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या सर्वत्र ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः मणक्याच्या विकारांमध्ये आधुनिक उपचार पद्धती घेतलेल्या आहेत. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ञ डॉक्टरांसोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज असेल, डिजनरेटिव्ह स्पाइन असेल, सर्वायकल पेन असेल, लंबर पेन असेल, हर्निएटेड डिस्क असेल, स्लीप डिस्क, तसंच 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं, नस दमणं, चकती बाहेर येणं यांसारख्या आजारांवर देखील परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी हे स्पाइन टेक्निकलमुळे 50,000हून अधिक मणक्याच्या विकारांच्या रुग्णांचे उपचार ऑपरेशन करून त्यांना या दुखण्यातून त्यांनी बरं केलेलं आहे. ऑपरेशन करून नाही तर विना ऑपरेशन पद्धतीने त्यांनी बरं केलेलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय बघा, अचूक निदान आणि योग्य उपचार. तसंच बघा, मणका, मान, कंबर या संबंधित तुम्हाला काही त्रास असेल तर लगेचच विराज सरांचं पुण्यामध्ये हडपसर इथे त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे. एकाच छताखाली या सर्व विकारांवर विना ऑपरेशन उपचार होतात. तुम्ही बरोबर ऐकलत, विना ऑपरेशन उपचार सर करून देतात. सरांशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर सर्व संपर्क क्रमांक, संपर्क डिटेल्स दिलेले आहेत. तसंच व्हॉट्सअपवर फक्त हाय मेसेज करा, सरांची टीम तुम्हाला लगेचच नक्कीच संपर्क साधणार आहे. चला तर मग आता क्षणाचा विलंब न करता सरांकडून आपण कंबरदुखी, मानदुखीवर विना ऑपरेशन डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक नेमकी काय आहे जाणून घेऊयात. सर मनापासून स्वागत आहे. आणि खूपच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण की सध्या बघायला गेला तर आधुनिक जगामध्ये सायन्समध्ये खूप प्रगती झालेली आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, पण सगळे ऑपरेशन करावे लागतात. त्यामध्ये अगदी जरी रोबोटिक शस्त्रक्रिया असली तरी ती शस्त्रक्रियाच म्हणावी लागेल. विना ऑपरेशन हाडाचं दुखणं बरं करणं हे काहीतरी वेगळं ऐकायला मिळते. सुरुवातीला त्याविषयी आधी प्रेक्षकांना सांगा. बऱ्याच वेळा जेव्हा सायटिकाचा त्रास होतो, स्लिप डिस्कचा त्रास होतो, त्यावेळेस लॅमिनेक्टॉमी हे ऑपरेशन केलं जातं. परंतु जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्यावेळेस 2 मणक्यातलं अंतर कमी झालेलं असतं, म्हणून ती गादी बाहेर येते आणि ती गादी कट केली जाते. परंतु ती गादी कट केल्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटला हा त्रास रिऑकरन्स होतो. कधी कधी पेशंट माझ्याकडे 2-2, 3-3, 4 ऑपरेशन नंतरही येतात. तर ही जी पद्धत आम्ही विकसित केली, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 2 मणक्यातलं अंतर वाढवतोय विथ द हेल्प ऑफ मसलचं अंतर वाढवणं, तिथल्या फेशियाचं अंतर वाढवणं. जे काही मणके पुढे मागे गेलेत ते त्याला परत रिअलाइन करणं, ऑर्गन रिअलाइन करणं, यामुळे ही शस्त्रक्रिया वाचू शकते. बरोबर. तर प्रेक्षक हो, सायटिकाच्या रुग्णाला बऱ्याच डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता, पण त्या रुग्णांनी डॉक्टर विराज भंडारी यांच्या मार्गदर्शनानुसार विना ऑपरेशन उपचार केलेला आहे आणि त्यांना त्याचा उत्तमरित्या फायदा झालेला आहे. आपण थेट त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. नमस्ते, माझं नाव किरण साबळे. माझं वय 41 आहे. मी रेग्युलर योगा, वर्कआउट वगैरे करणाऱ्यातली आहे. पण 2-3 वेळेला मी गाडीवरून पडले आणि पाठीला जोरात जर्क बसल्यामुळं माझा उजवा पाय हळूहळू दुखायला सुरू झाला. एक स्टेज अशी आली की मला ना नीट उभं राहता यायचं ना बसता येत होतं. माझ्या लक्षात आलं की हा स्पाइन रिलेटेड काहीतरी इश्यू आहे. तर मला इंस्टाग्रामला भंडारी सरांचे व्हिडिओज मिळाले आणि आयुर्वेदिक वेनी आपल्याला ट्रीट करता येईल हे लक्षात आलं. म्हणून मी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आणि सरांकडे ट्रीटमेंटसाठी आले. जानेवारी महिन्यापासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि आज माझं 8वं
सेशन पूर्ण झालेले आहे. पहिल्या 2-3 सेशन मध्येच माझा उजवा पाय दुखायचा 70% कमी आला होता. 5व्या सेशन नंतर तर मी आपला उजवा पाय खूप दुखतोय आणि आपल्याला उठबस करता येत नाही हे विसरूनही गेले होते. मागच्या महिन्यामध्ये माझी मॅरेथॉन होती, सातारा हिल मॅरेथॉन, जी की 21 किलोमीटरची आहे आणि मी सरांना विचारलं की मी पार्टिसिपेट करू का? सर म्हणाले नक्कीच करा आणि मी ती 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्णही केली. सो असा माझा छान मला फरक पडला. थँक्यू सो मच डॉक्टर भंडारी सर. तसं आपण पाहिलं रुग्णाची प्रतिक्रिया, त्यांना उत्तमरित्या फरक जाणवतोय आता, तेही विना ऑपरेशन उपचार पद्धतीनुसार. तसं सायटिकावर आपण येऊया. सायटिका डिस्क हर्निएशनमध्ये हातापायाला मुंग्या येतात असं देखील ऐकलेलं आहे. त्याचं नेमकं कारण काय? दोन मणक्यातलं जे अंतर आहे ते बऱ्याच वेळा एक लक्षात घ्या, आज गादी बाहेर येते, ती बाहेर यायची जी कारणं आहेत ती कारणं प्रामुख्याने 3 प्रकारची आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे आहार, दुसरी गोष्ट म्हणजे विहार आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेंटल स्ट्रेस, टेन्शन, थकवा. तर पहिलं जे कारण आहे गादी बाहेर यायचं, त्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांचं जेवणावरती जेवण केली जातात, अति जेवण केलं जातं आणि त्या जेवताना लोक बऱ्याच वेळा आजकाल इतकं फास्ट सेडेंटरी लाईफ झालंय की लोक वर्क फ्रॉम होममुळे समोर डेस्कवरती लॅपटॉप असतो, समोर जेवण करत असतात. काही लोक फोनवरती बोलत चहा घेत असतात किंवा अन्नाचं सेवन मेट्रोमध्ये बसून केलं जातं, फ्लाईटमध्ये बसून केलं जातं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा वायू पोटातला बिघडतो, गॅसेस होतात वारंवार, फ्लॅटुलन्स. आणि त्या फ्लॅटुलन्सच्या कारणामुळे बऱ्याच वेळा तो गॅस मानेत गेला की मान दुखायला लागते, कमरेत गेली तर कंबर दुखायला लागते आणि कालांतराने डिजनरेटिव्ह चेंजेस होणं किंवा कुठेतरी त्या गॅसचं एवढी तीव्रता होते की ती गादी कुठेतरी बाहेर यायला कारण ठरते. बरं. त्याचबरोबर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे पोश्चर, उठणं, बसणं, झोपणं, चालणं याच्या चुकीच्या क्रिया करणं आणि त्याच क्रिया करत असताना एखादा कुठेतरी झटका बसतो, क्विक सडन ऑफ ॲक्शन, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट झाल्यामुळे ती गादी बाहेर फेकली जाते आणि जेव्हा ती गादी स्लिप होते आणि ती मागच्या दिशेने उजव्या बाजूने बाहेर आली तर उजवा पाय दुखायला लागतो, डाव्या बाजूने बाहेर आली तर डावा पाय दुखायला लागतो. तीच गादी जर मानेतनं बाहेर आली तर उजवा हात दुखायला लागतो, तीव्र हाताला मुंग्या असतात, डाव्या हाताने बाहेर आली तर डाव्या हाताला दुखायला लागतं. तर 2 मणक्यातलं अंतर कमी होऊन जो न्यूक्लियस पल्पस जो आहे, हा जो न्यूक्लियस पल्पस आपल्याला ही जी गादी दिसते याच्या बाहेरच्या बाजूला ॲन्युलस फायबर आहे, पाण्याचं प्रमाण 80% 20% जेली आणि ह्या गादी ज्याला आपण चकती म्हणतो त्याच्यामध्ये 80% जेली असते. ती जेली बाहेर घसरते कारण 2 मणक्यातलं अंतर हे कमी होतं आणि ही लाल प्रकारचं जे घसरलेलं दिसतंय, गादीची हाईट लहान होते आणि डिस्क बाहेर पडते आणि ती पिवळ्या रंगाच्या या नसांवरती दाब द्यायला लागते. जसं दाब देते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे L3 L4ला दाब द्यायला लागले तर मांडीचा भाग दुखायला लागतो, मुंग्या यायला लागतात, बधीर व्हायला लागतो. तसंच सायटिक नर्व ही कमरेपासूनच्या पायाच्या बोटं, त्यामुळे मुंग्या ह्या प्रामुख्याने येतात. तर प्रेक्षक हो, आता सायटिकापासून सुटका आणि तीही ऑपरेशन विना. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. विराज सरांनी ते पॉसिबल देखील केलेलं आहे. अनेकांनी शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारून डॉक्टर विराज भंडारी यांच्यावर विश्वास ठेवला आणि आज ते पूर्णतः बरे झालेले आहेत. काय म्हणतायत हे रुग्ण, पहा हा विशेष व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव अनिल गंगाधर कोटलवा. मी गंगाखेड जिल्हा परभणीतून आलो. मी फर्स्ट टाइम इथे येते वेळेस मला एका काकूनं सांगितलं होतं बसमतच्या की इकडं तिकडं न जाता तुम्ही डॉक्टर विराज भंडारी सरांकडे जा, त्यांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे. मी इथे येते वेळेस फर्स्ट टाइम मी 12 फेब्रुवारी 2025ला आलो होतो इथं. इथे येते वेळेस मी येताना झोपून आलो आणि जाताना पूर्णपणे व्यवस्थित टॅक्सीमध्ये बसून गेलो. सर एकदम नंबर 1 आहे, तिथला स्टॉप नंबर 1 आहे आणि इथली ट्रीटमेंट तर एकदम नंबर 1 आहे. मी ॲलोपॅथिकमध्ये जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये खर्च केला, तिथला कुठलाही रिझल्ट आला नाही. पण सरकडे आल्यानंतर माझं एकदम व्यवस्थितपणे पूर्णपणे नीट झालं. सर, आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न सर्व्हिकल पोट्रुजन विषयी आहे. त्यामध्ये मानदुखी आणि चक्कर काय येते? एक लक्षात घ्या, सर्वायकल पोट्रुजन म्हणजे डिस्क बाहेर येऊन वर्टेब्रल सेगमेंट उजवीकडे किंवा डावीकडे जातं. त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट ज्यावेळेस सकाळी उठतं, झोपेतनं उठताना विशेषतः त्यांना चक्कर येते आणि ती चक्कर मान हलवल्यानंतर चक्कर येणं. त्या चक्करमध्ये 2 प्रकार होतात. एक तर स्वतःला फिरल्यासारखं वाटतं किंवा समोरची दुनिया फिरल्यासारखी वाटते. ह्याचं प्रामुख्याने कारण आहे कॅरोटिड आर्टरी जी गेलेली आहे, मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय होणारी जी आर्टरी आहे
ती कुठेतरी दबली जाते आणि त्यामुळे चक्कर येते. प्रेक्षक हो, जर तुम्हाला मानदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्हाला विना ऑपरेशन शस्त्रक्रिया करायची असेल, विना ऑपरेशन हे सगळं टाळायचं असेल तर विराज सरांकडे एक नक्कीच ही नवीन टेक्निक आहे, त्याचा फायदा घ्या. बघा, सायटिकाच्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. ज्या रुग्णांना ऑपरेशन अनिवार्य सांगण्यात आलेलं होतं त्यांनी डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडे विना शस्त्रक्रिया उपचार घेऊन उत्तम आरोग्य त्यांना लाभलेलं आहे. त्या रुग्णांच्या थेट प्रतिक्रिया आपण ऐकूया. नमस्कार, माझं नाव जीवनज्योती माने. मी वल्लभनगर पिंपरी येथे राहते. मला 15 वर्षापासूनचा त्रास होता, जे बॅक पेन, नी पेन, नेक पेन, काय म्हणाल तेवढं कमी. खूप ठिकाणी दाखवलं, गेली 15 वर्ष काय त्याच्यापेक्षाही अगोदरपासून तो त्रास सहन करते आहे. सगळी आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, सगळे कुठं गेले नाही ते विचारा. सगळीकडे जाऊन आलो आणि सरांचा इथं पत्ता मिळाल्यामुळे आम्ही इथे पोहोचलो आणि सरांची भेट झाली. फाईल वगैरे दाखवलं, सगळं दाखवलं. सरांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. ह्या एका शब्दाने सगळं मिळवलं की असं एक मनामध्ये आलं की नक्की आपण बरी होऊ. आणि माझं सेशन सुरू झालं. दर महिन्याला एक सेशन व्हायला लागलं. पहिल्या महिन्यामध्ये सुरू झालं सेशन, थोडाफार फरक, पुन्हा पेन वाढतो कमी होतो या पद्धतीने. आता माझं 7वा सेशन आहे. 7 महिने मला पूर्ण झाले. आणखीन 2 सेशन माझे बाकी आहेत. पण असं मला वाटतंय आता की बाबा मी पूर्ण बरी झाली. तर आपण पाहिलेलं आहे, ज्यांना मणक्याचा, कमरेचा त्रास आहे, विना ऑपरेशन पद्धतीमुळे त्यांना खरंच खूप फायदा झालेला आहे. आपण आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. सर, सध्या बऱ्याचदा बघायला मिळतं की वयस्कर असू द्या किंवा तरुणाई असू द्या, अनेकांचे मणके ना वाकड्या आकाराचे दिसतात. बरोबर. तर त्यांचे मणके विना ऑपरेशन पद्धतीमुळे सरळ होऊ शकतात का? ज्यावेळेस गादी बाहेर येते त्यावेळेस मणका जो आहे, एखादी गोष्ट उचलायला गेली आणि झटका कमरेला बसला त्यावेळेस मणका ऑटोमॅटिक तिरका होतो. याला आमच्या भाषेमध्ये लॅटरल शिफ्ट म्हणतात. शिफ्ट होणं किंवा टिल्ट होणं, तर हे नक्कीच बरं होऊ शकतं. आणि ज्यावेळेस यांच्यामध्ये मॅन्युअल थेरपी म्हणजे गादी जेव्हा बाहेर येते तेव्हा ब्रेनला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम त्या मणक्याला तिरकं करते का, तर ती गादी अजून बाहेर पडू नये. नाहीतर गादी बाहेर पडल्यानंतर पेशंटच्या पायातली पूर्ण ताकद जाऊन पॅरालिसिस होऊ शकतो. बरोबर. ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा तिथल्या मसलवरचा सूज जर कमी केली, इन्फ्लामेशन कमी केलं, 2 मणक्यातलं अंतर जर वाढवलं, तर नक्कीच हे सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट मॅन्युअल थेरपी ज्या आहेत त्यांनी नक्कीच फायदा पडतो आणि जो तिरका झालेला मणका आहे तो सरळ होतो. सर, एक बेसिक प्रश्न आहे खरं तर, कारण की बऱ्याच जणांना ना एक्सरे, MRI आपण ऐकलेलं आहे, पण ते एक्झॅक्टली काय असतं हे माहीत नाहीये. त्या दोघांमधला फरक एकदा सांगा. एक्सरे हे 2 पद्धतीने घेतले जातात. अँटेरो पोस्टेरियर म्हणजे पुढणं आणि मागची बाजू, आणि लॅटरल बाजूने घेतले जातात. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट तुमचं इलियम हे किती मिस अलाइन आहे, तुमच्या व्हर्टेब्रल सेगमेंट किती मिस अलाइन आहे हे एक्सरे मधनं दिसतं. आणि MRI जे आहे त्यामध्ये ॲक्च्युअली गादी तुमची किती बाहेर पडली आहे, गादीच्या भोवताली काही लिजन्स आहेत का, काही गाठी आहेत का हे दिसतं, कुठे सिस्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी MRI मध्ये दिसतात. एक्सरेमध्ये स्पेसिफिक मणका किती तिरका झाला आहे, किती पुढे गेलाय, किती मागे गेलाय, बोनची डिजेनरेटिव्ह चेंजेस किती आहेत, हे सगळं तुम्हाला एक्सरे मधनं बघायला मिळतं. बरं. सर, ज्यांना मणक्याचा त्रास आहे, मणक्याचा आजार आहे, बऱ्याचदा डॉक्टर त्यांना इंजेक्शनचा सल्ला देतात. तर एपिड्युरल इंजेक्शन मणक्यात ते घेतल्यानंतर असे बरेच रुग्ण आहेत जे तुमच्या क्लिनिकमध्ये येतात, तर त्यांना नेमका किती फायदा झालेला आहे? एक लक्षात घ्या, इपिड्युरल इंजेक्शन जे दिलं जातं, बुटॉक्स नावाचं इंजेक्शन किंवा एनी स्टिरॉइड ड्रग दिलं जातं, जे की गादी बाहेर आल्यानंतर त्या गादीला सुकवण्याचं काम करतं. परंतु ज्या पेशंटमध्ये की 2 मणक्यातलं अंतर हे बरंच कमी झालंय, एपिकॅनलचा डायमीटर हा खूपच कमी झालाय, 2 ते नॉर्मल डायमीटर हा 14 ते 17 पाहिजे, तो बऱ्याच पेशंटचा 2, 3, 7 असतो. मग अशा वेळेस इंजेक्शन घेऊनही उपयोग होत नाही, कारण 2 मणक्यातलं अंतर हे इंजेक्शनने वाढवता येत नाही. म्हणून लोक 4-4, 5-5 वेळा इंजेक्शन घेतलेले पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये येतात. आम्ही त्यांचे मसल बॅलन्स करतो, बोन बॅलन्स करतो, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू, ही सर्व मॅन्युअल थेरपी 3 तासाची जर दिली तर ते नक्कीच अंतर वाटतं आणि रिऑकरन्स नाही आहेत. सर, आजवर तुम्ही हजारो रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि ते सगळे सक्सेसफुल देखील झालेले आहेत. तर एक महत्त्वाचा प्रश्न प्रेक्षकांना सांगा की लॅमिनेक्टोमी आणि डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जी आहे त्यामध्ये नेमका फरक काय आहे? लॅमिनेक्टॉमी म्हणजे लॅमिनाटॉमी म्हणजे कट करणे. ज्यावेळेस गादी बाहेर येते त्यावेळेस डॉक्टर लोक एकतर लॅमिनेक्टॉमी करतात किंवा तिथे फिक्सेशन नावाची एक सर्जरी केली जाते की जिथे स्क्रू लावले जातात आणि ते स्क्रू लावून बऱ्याच वेळा पेशंटला परत गादी बाहेर यायचे चान्सेस खूप असतात, कारण 2 मणक्यातलं अंतर हे वाढत
वाढत नाही आणि लॅमिनेक्टॉमीमध्ये फक्त डिस्क कट केली जाते. आज आम्ही डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक जी डेव्हलप केली आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक आम्ही पेशंटचं डोक्यापासून ते पायापर्यंत रूट कॉज बघतो की नक्की हा मणक्याचा त्रास, ही गादी जी बाहेर आली तिचं रूट कॉज काय आहे. ती त्यामध्ये जिथे जिथे डीप फेशिया, सुपरफिशियल फेशिया, मसलचे जिथे जिथे नोड झाले, फेशियाचे जिथे जिथे नोड झाले त्याला आम्ही सोडवतो. तिथे तिथलं अंतर वाढवलं जातं. जो काही तिरकेपणा आलाय त्याला सरळ केलं जातं. त्याचबरोबर ऑर्गन बॅलन्स केले जातात. कारण बऱ्याच वेळा आता राईट साईडची किडनी जर टाईटन झाली, तिथले लिगामेंट टाईट झाल्यामुळे बऱ्याच वेळा पाठीमागे मसल कडक होतात. अशा पेशंटमध्ये सकाळी उठल्यानंतर बऱ्याच वेळा स्टिफनेस जाणवतो त्याच्यामुळे, कारण पोटाच्या भोवतालचे लिगामेंट सगळे टाईट झालेले असतात. कधी कधी लेफ्ट किडनीचे लिगामेंट टाईट झालेले असतात. त्याचबरोबर लिव्हरचे लिगामेंट टाईट झालेले असतात. व्हर्टेब्रल सेगमेंट हे उजवीकडे, डावीकडे, वर खाली गेलेलं असतं. ह्याला रिअलाइन करण्यासाठी आपण क्रायोप्रॅक्टर नावाची ट्रीटमेंट वापरतो. त्याचबरोबर आयुर्वेदातली मर्मचिकित्सा ज्यांनी फेशियाचे नोड पटापटा सोडवले जातात, या सगळ्या थेरपी एकत्रितप्रमाणे इस्तम नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये अमेरिकेतले काही प्रोब्स वापरले जातात. हे जे मशीन मी आणलंय नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत लावलं जातं आणि क्लिनिकली चेक केलं जातं की नक्की मणका कुठं, किती आणि किती दिवसापासून तिथे इन्फ्लामेशन आहे. ह्याचा ग्राफ आपल्याला मिळतो आणि हे सगळं चेक करून ठरवलं जातं की पेशंटचं प्रोग्नोसिस कसं आहे, किती दिवसात पेशंट बरा होणार आहे, हे सगळं ठरवलं जातं. आणि ही ट्रीटमेंट जर पेशंटने 9 ते 12 महिने व्यवस्थित घेतली, त्याबरोबर आपण योगा देतो त्यांना. ऑनलाईन सेशन सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 6:30 ते 7:30 आणि ट्रीटमेंट असे 9 महिन्याचा कालावधीमध्ये पूर्ण डिस्क ही आत जायला मदत मिळते आणि रिऑकरन्स अजिबात येत नाही. स्लिप डिस्क असेल, लंबर स्पॉन्डिलिटिस असेल, लिस्थेसिस असेल, यांचं प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती नेमक्या काय आहेत त्या सांगा. एक लक्षात घ्या, यामध्ये प्रामुख्याने पहिलं कोणताही पेशंट आला तर आम्ही त्यांचं पेन समजून घेतो, पेशंटला उभं करतो आणि त्याला कुठून कसं काय दुखतंय. जेव्हा पेशंट दाखवतो की मला हे या पद्धतीने दुखतंय, दॅट इज द अनफोल्ड पेन. ज्यावेळेस पेशंट दाखवतो की मला मानेपासून हाताच्या बोटांपर्यंत दुखतंय किंवा कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत दुखतंय, दॅट इज द रेडिएटिंग पेन. त्याला आम्ही ट्रिगर बँड म्हणतो. त्या पेनचा जो प्रकार आहे, सिलेंड्रिकल पेन, अनफोल्ड पेन, रिफोल्ड पेन, हे कुठलं आहे. त्याचबरोबर पेशंटचं पेन हे कोणत्या काळामध्ये जास्त होतं, सकाळी उठल्यानंतर होतंय, दुपारी होतंय, रात्री होतंय, अन्न जिरताना होतंय. त्याची नाडी परीक्षा केली जाते. नाडी परीक्षेवरनं ठरवलं जातं की कोणता वायू हा दूषित झालाय. एक्सरे, MRI चेक केले जातात. त्याचबरोबर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून चेक केलं जातं की कोणता प्रायमरी फॉल्ट आहे, ऑर्गन कुठला मिसअलाइन आहे, कोणत्या ऑर्गनची मुवमेंट ही होत नाहीये, कोणते लिगामेंट हे टाईट झालेले आहेत. मसल टेस्टिंग केलं जातं, पेशंटचा गेट पॅटर्न चेक केला जातो आणि ठरवलं जातं की ह्या पेशंटला नक्की काय त्रास होतोय. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन मानेपासून कमरेपर्यंत लावलं जातं. एक्सरे, MRI चेक केले जातात आणि एक फायनल डायग्नोसिस केलं जातं की नक्की पेशंटला त्रास हा मसलमुळे आहे, फेशियामुळे आहे, बोनमुळे आहे, सॉफ्ट टिश्यूमुळे आहे का डीप टिश्यूमुळे आहे का फक्त हे स्नायूंचं दुखणं आहे का तापामुळे आहे. बरोबर. आणि त्यानुसार निदान करून ट्रीटमेंटचा पाठ हा ठरवला जातो. बरं सर, ही जी टेक्निक आहे या टेक्निकमुळे बऱ्याच रुग्णांना फायदा झालेला आहे. मुळात याच्यामध्ये रक्तस्राव होत नाही, हा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणावा लागेल. त्याचविषयी थोडं प्रेक्षकांना सांगा की ही उपचार पद्धती नेमकी कशा पद्धतीने असते. ही उपचार पद्धती जी आहे ती महिन्यातनं एक वेळा पेशंटला दवाखान्यात बोलवलं जातं. 3 तासाची थेरपी दिली जाते. ती कंटिन्युअस 3 तास थेरपी. त्याच्यामध्ये आम्ही फेशियल मॅनिप्युलेशन नावाची पहिली ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये पोश्चर रिअलाइन केलं जातं. जिथे जिथे पोश्चर, ज्या मुवमेंटला पेशंटला त्रास होतोय किंवा एखादा स्नायू अवघडला आहे, ताठला गेलाय, तिथले मसलचे स्नायू हे सगळे सोडवले जातात. बरं. दुसरी ट्रीटमेंट जी आहे ती क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही पाठीचे मणके सगळे चेक करतो. कुठला मणका मागे आलाय, कुठला मणका तिरका झालाय, त्याला परत रिअलाइन केलं जातं. त्याचबरोबर इंडियन मॅनिप्युलेशन जे आहेत की जे पारंपरिक वैद्य केरळमध्ये वापरत होते त्या प्रकारची एक ट्रीटमेंट आम्ही दवाखान्यात देतो. इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे. अमेरिकेचे काही प्रोब्स आहेत, त्या प्रोब्सने सॉफ्ट टिश्यू आणि डीप टिश्यूच्या गाठी सोडवल्या जातात. त्याचबरोबर पेशंटचे ऑर्गन बॅलन्स केले जातात, मर्मथेरपी दिली जाते, फेशिया बॅलन्स केला जातो आणि ह्या सगळ्या ज्या थेरपीज आहेत, MET मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, ज्या काही एक 10 मिनिटाचे एक्सरसाइज पॅटर्न दिले जातात की ज्या मसलची ताकद वाढवतील. बरं. त्याचबरोबर ऑनलाईनचा झूमचा योगा आणि आयुर्वेदिक औषधं असं सगळं एकत्रित महिन्यातनं एक दिवस फक्त पेशंटला बोलवलं जातं. सध्या पेशंट सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, दुबईनं महिन्याला येणारे कमीत कमी 30 ते 40 लोकांची संख्या आहे.
नागपूरवरनं येणाऱ्यांची महिन्याला कमीत कमी 20 ते 25, बॉम्बेवरनं कमीत कमी महिन्याला 150 पेशंट बॉम्बेवरनं पुण्याला येतात ट्रीटमेंटसाठी. खास महिन्यातनं एक दिवस असल्यामुळे ती ट्रीटमेंट त्यांना घ्यायला सोपी आहे. हो. आणि त्याचबरोबर ऑनलाईन सेशन माझ्यासोबत 12 सेशन ऑनलाईन असतात, सकाळी 6:30 ते 7:30. असं सगळं एकत्रित एक 9 ते 12 महिन्याचा प्रोग्राम चालतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिस्क ही आत जाते. आम्ही प्रत्येक 4 महिन्यांनी पेशंटचा एक्सरे काढतो आणि चेक करतो की पहिला एक्सरे आणि आत्ताच्या एक्सरेमध्ये काय बदल झाला आहे. प्रत्येक ट्रीटमेंटच्या आधी पेशंटचा फोटो घेतला जातो आणि ट्रीटमेंट नंतर फोटो घेतला जातो की दोघांच्या मध्ये काय बदल झाले. पेशंटचे खांदे कसे आहेत, पेशंटचे गुडघे कसे आहेत, पेशंटची कंबर कशी आहे, पेशंटची मान कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या जातात आणि प्रत्येक पेशंट हा बारकाईने पेशंट टू पेशंट हे डायग्नोसिस बदलतं आणि पेशंट टू पेशंट ट्रीटमेंट ही कस्टमाइज दिली जाते. बरं. आणि त्याचबरोबर डिकॉम्प्रेशन नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवण्यासाठी आम्ही काही विशिष्ट टेबल आणलेले आहेत. त्यामध्ये फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन टेबल्स आहेत, काही US गन्स आहेत की ज्याच्यामध्ये जो काही मणका मागे आलाय त्याला पुढे ढकलण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे टेबल्स आम्ही वापरतो. तर हे सगळं जे आहे ते एक सायंटिफिक वापरलं जातं जेणेकरून मसलची मसलला ट्रीटमेंट, फेशियाची फेशियाला, अशा प्रकारचे ट्रीटमेंट देणारे भारतात कोणीही नाहीये. म्हणजे जे की अंडर वन रूफ मसलची पण ट्रीटमेंट देतील, फेशियाची पण ट्रीटमेंट देतील, बोनची पण ट्रीटमेंट देतील, ऑर्गनची पण ट्रीटमेंट देतील, ज्या नवला मॅनिप्युलेट केलं जातं, ज्या नवला नरिशमेंट दिली जाते आणि खास करून आपली जी पारंपरिक आयुर्वेदिक औषधं आहेत ती वापरली जातात की ज्याच्यामध्ये बल वाढवायचे, ज्याच्यामध्ये सूज कमी करायची, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन कमी करायचे, ज्याच्यामध्ये गॅसेस कमी होणारी काही औषधं, असं एकत्रित हे सगळं दिल्यामुळे या सगळ्या थेरपींमुळे हे चांगले रिझल्ट आहेत. विना ऑपरेशन डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक म्हणजे प्राचीन जे आपले आयुर्वेद आहेत, आयुर्वेदाचं आणि जे सध्या आधुनिक उपचार पद्धती आलेल्या त्या दोघांचाही संगम आहे. आणि सर इतका दिलासा मिळतो रुग्णांना की ऑपरेशन म्हटलं की सुरुवातीला त्यांना तिथेच खूप भीती वाटते आणि त्यामुळे विना ऑपरेशन उपचार पद्धती होणं हे खूपच दुर्मिळ आहे. आणि भारतामध्ये एकमेव तुम्ही आहात की जे विना ऑपरेशन कंबरदुखी आणि मानदुखी, पाठदुखी असेल त्याच्यावर उपचार करताय. सो धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा साम TV मराठी.